आज ना मार्केटला जाऊन भाज्या घ्यायचा कंटाळा आला होता, त्याच्यामुळे म्हटलं बिग बास्केटवरून ऑर्डर करूया. आत्ताच बिग बास्केटचं सामान आलं तर त्याच्यामधून मी भाज्या पण ऑर्डर केल्या होत्या. तर म्हटलं भाज्या थोड्याशा लावून घेते साईड बाय साईड, म्हणजेच माझं किचनमध्ये काम चालूच आहे. थोडा थोडा ज्यावेळेला मध्ये मध्ये वेळ मिळतो तर त्यावेळेला म्हटलं करून घेते. आणि बिग बास्केटवरून ना भाज्या ऑर्डर करायचा मला वाटतं एक फायदा आहे तो ना, कमी रेटमध्ये चांगल्या भाज्या मिळून जातात, फ्रेश असतात आणि प्रत्येक 10-1 रुपयाचा तरी फरक असतोच. म्हणजे काय काय भाज्यांमध्ये मटार थोडे बिग बास्केटला महाग आहेत, मार्केटमध्ये स्वस्त आहेत, पण बाकी कांदे बटाटे बाकीच्या सगळ्या भाज्या थोड्याशा स्वस्त पडतात. आणि ज्या वेळेला मी घरच्या सगळं सामान ज्या वेळेला मागवत असते, म्हणजे मला काही घरचं सामान पाहिजे असतं, त्यावेळेला जर मी भाज्या ऑर्डर केल्या ना तर थोडंसं डिस्काउंट पण मिळतं आणि डिलिव्हरी चार्जेस नसतात, म्हणजे फ्री डिलिव्हरी होऊन जाते. त्याच्यामुळे मी हा जरा मागवल्यात सगळं लावून ठेवते. आणि आज जेवणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते, कारण आज मस्त आमच्याकडे स्पेशल बिर्याणी बनवते. थोडंसं मी तुम्हाला मॅरिनेशन दाखवते आणि कशी बिर्याणी बनते हे दाखवते. अशी काही रेसिपी अशी नाही दाखवत, कारण मोस्टली सगळ्यांनाच येते. हे बघा, इकडे मी मस्त मॅरिनेशन केलं आहे. बरं, मी दही, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, त्याच्यानंतर चिकन मसाला, बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर तळलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि पुदिना आहे, हे सगळं मी मॅरिनेट करून ठेवलं आहे. आणि इकडे तांदूळ भिजायला घातला आहे. दहीचं वगैरे मॅरिनेशन आहे ना, म्हणजेच जे दही टाकून ते मी जवळजवळ 2 तास वगैरे आधी केलं आहे. आणि ज्याच्यामध्ये मी कांदा फ्राय केला होता तेच मी तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जास्त खडे मसाले नाही टाकलेत, कारण ते दाताखाली आलेले मला आवडत नाहीत म्हणून. आणि हे सगळं मॅरिनेशन मी स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहे. तर एक साईडला मी पाणी ठेवलं आहे बॉईल करायला. इकडे मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून मस्त एकदम सुट्टा सुट्टा राईस बनेल. आणि ग्रेव्ही कशी दिसते हे पण मी तुम्हाला दाखवते, कारण मॅरिनेशन मी तुम्हाला दाखवलंच. बरं, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात याच्यामध्ये, पण माझी ही पद्धत आहे, किंवा मी पण आहे ना नेहमी काही ना काहीतरी वेगवेगळं करत असते. सो आज तुम्हाला एकदम फायनल लुक दाखवते मी बिर्याणी कशी दिसते. मस्त पाणी उकळलंय, खडे मसाले टाकून मी बॉईल केलंय आणि इकडे तांदूळ भिजवून घेतले होते, ते आता मी त्याच्यामध्ये टाकते आणि छान राईस बनवते. आणि इकडे माझी ग्रेव्ही पण तयार आहे. एक साईडला राईस तयार होतो, इकडे छान चिकनची ग्रेव्ही शिजले, मस्त तेल सेपरेट झालं आहे त्याचं. आणि मी आता लेअरिंग करायला घेते. बरं, लेअर झाल्यानंतर मी त्याला 20 ते 25 मिनटं छान स्टीम दिली, खाली तवा ठेवून चांगली वाफ दिली मस्त. आणि मी याच्यामध्ये वरती फक्त कोथिंबीर, पुदिना, त्याच्यानंतर तूप टाकते थोडंसं आणि फ्राईड कांदा, म्हणजे जो आपला तळलेला कांदा असतो तो. मी फूड कलर वगैरे अजिबात वापरत नाही ज्यावेळेला मी घरी बिर्याणी बनवते त्यावेळेला. आणि इकडे बिर्याणी छान तयार आहे. इकडे जेवायला पण वाढले, या तुम्ही जेवायला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.